राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडनं आत्तापर्यंत या घटनेच्या नंतर जवळपास 49 जे FL3 लायसन्स आहेत, म्हणजे जे की पब वगैरे बार वगैरे आहेत, अशा 49 लायसन्सवरती कारवाई करण्यात आलेली आहे, बंद करण्यात आलेले आहेत. त्यांचे अनुज्ञप्तीचे व्यवहार पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात आलेले आहेत. यापूर्वीसुद्धा या घटनेच्या पूर्वीसुद्धा या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 57 ठिकाणी या विभागाकडनं FL3 वरती कारवाई करण्यात आलेली आहे व गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा 297 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामधून जवळपास 1,12,00,000 रुपयाचा दंड पण वसूल करण्यात आलेला आहे आणि जवळपास 17 ते 18 लायसन्स हे सुद्धा निलंबित करण्यात आलेले या विभागाकडनं होते. प्रामुख्याने आम्ही टायमिंगच्या बाबतीत व्हेरीफाय करतोय. त्यानंतर त्यांच्या प्रिमायसेसमध्ये काय बदल केला आहे का त्यांनी, त्यामध्ये रूफटॉपच्या बाबतीत पण काही तक्रारी येतात, त्या अनुषंगाने पण रूफटॉपमध्ये पण काही कारवाया करून बंद करण्यात आलेल्या आहेत आणि आणखी पुढे कारवाया सुरू राहणार आहेत. त्यानंतर जे काही विनापरवाना मद्य विक्री पण काही लोकांना सर्व केली जाते वगैरे, अशा पद्धतीची पण विनापरवाना काही लोकांना सर्व केले गेले का हे पण पडताळणी करतो आम्ही. त्यानंतर मायनर्सना वगैरे काय दिले गेले आहेत का ह्या पण गोष्टीची पडताळणी करतो आहे. टायमिंगच्या बाबतीत पण पडताळणी करतो. इतर त्यांचा स्टॉक वगैरे व्यवस्थित त्यांनी ठेवलेला आहे किंवा नाही, रजिस्टर्स मेंटेन केलेले आहेत किंवा नाही हे मॅन्डेटरी आहे. लायसन्स कंडिशनमध्ये ज्या ज्या लायसन्स कंडिशन आहेत त्या फॉलो करतात का नाही या बाबतीत आम्ही प्रत्यक्ष म्हणजे 14 पथकं फील्डवरती कार्यरत आहे. मी स्वतःसुद्धा कार्यरत आहे. काल रात्रीसुद्धा आम्ही आत्तापर्यंत 49 तर बंद केलेलेच आहेत. काल रात्रीसुद्धा आम्ही जवळपास 16 ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत. त्या बाबतीतची पुढची कारवाईसुद्धा चालू आहे. नाही, सदरची गोष्ट हे चुकीची आहे अत्यंत, की बेकायदेशीर आहे असं म्हणणं. कारण की ज्यावेळी कारवाई होते त्यावेळी त्यांचे प्रत्यक्ष मॅनेजर असतात किंवा नोकरनामाधारक तिथे उपस्थित असतात किंवा अनुज्ञप्तीधारक असतात. त्यांचा तिथं जबाबसुद्धा नोंदवलेला असतो. त्यांनी ते ॲक्सेप्ट त्या जागेवरती पण केलेलं असतं की त्यांच्या ज्या काही त्रुटी असतात ते त्यांनी ॲक्सेप्ट केलेले असतात आणि त्यांना ॲक्सेप्ट ज्या काही गुन्हा घडलेला आहे ज्या त्रुटी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आरोपपत्र जाग्यावरतीच आम्ही दाखल करत असतो. आणि राहिला प्रश्न की त्यांच्या बाबतीतचा जो काही काल प्रोटेस्ट वगैरेच्या अनुषंगाने, परंतु अशा पद्धतीने जर प्रत्येक व्यावसायिकाने जर त्यांच्या पाळून दिलेल्या नियमामध्ये जर त्यांनी व्यवसाय केला तर कुठलेही त्यांच्यावरती ॲक्शन होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी त्या नियमांचं पालन केलं नाही म्हणून त्यांच्यावरती ॲक्शन झालेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.